खूपच सब थांब. गोळाच झाला याचा. ते सावकाश. फाटलंय. हे नाही जमणार मला. ती राजाशी बोलली होती ना, ते खरं आहे. मी फक्त पोळी भाजीच बनवू शकते. हे हे सुशी आणि हे डिमसम नाही जमणार मला. अर्पिता मॅडम, ऐका ना, हे बघा, हा हा तुम्ही शिजवलेला भात आणि वरईचा भात सारखाच आहे. हे डिमसमसाठी लागणारं पीठ आणि गव्हाचं पीठ सारखंच आहे ना. फक्त पदार्थाचा आकार आणि रूप बदलतं. आणि अर्पिता मॅडम, तुम्हाला स्वयंपाक शिकायचाच नाहीये, तुम्हाला तो येतो. तुम्हाला फक्त स्वयंपाकाची वेगळी भाषा शिकायची. तुम्हाला आपली समर्पिता किचनची पहिली ऑर्डर आठवते का? आपला सगळा मेनू चुकला होता. त्यावेळेला तुम्ही काय म्हणाला होतात? पदार्थ वेगळा असला तरी त्यात लागणारे इन्ग्रेडियंट्स तेच असतात. इथं काय वेगळं आहे? पण मी प्रयत्न केला ना. हे बघा ना, याचं काय झालंय. नाही बघा अर्पिता मॅडम, आता आपल्याला वुडन स्टीमर हवा होता, पण त्या जागी तुम्ही मराठमोळा स्टीमर तयार केला. अहो, ते सोपं होतं आपल्या मोदकांसारखं. पण हे सुशी मी हे असं कधीच काही बनवलं नाहीये आणि हे नाही जमत आहे मला. मी प्रयत्न केला ना. हे बघा ना, नाही जमत आहे. या सुशी सारखा एखादा मराठमोळा पदार्थ असेल ना, जो तुम्ही बनवला असेल कधीतरी बनवला असेल. सुशी सारखा मराठमोळा पदार्थ. तू हे इतकं मन लावून फोकस्ड राहून आणि नाजूकपणे करतेस ना. आय ट्रूली फील कुकिंग तुझ्यासाठी मेडिटेशन आहे. मग आहेच. आपण म्हणतो ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. मग स्वयंपाक करणं त्या पूर्ण ब्रह्माची सेवाच झाली ना. आणि निकू, तुला माहिती आहे का, जेवण ना त्यातल्या मसाल्यांमुळे किंवा एखादीच्या हाताला चव आहे म्हणून चांगलं नाही बनत. जेवण चांगलं तेव्हा बनतं जेव्हा ते बनवणारी स्त्री तिचा आत्मा आणि प्रेम त्यात ओतते. अळूवडी. आळूवडी. हा, अळूवडी अशीच आपण अशी रोल करतो ना. आळूवडीच बनवायची. मग आपल्याला फक्त जॅपनीज आळूवडी बनवायची. इतकं सोपं आहे सगळं. जमणार आहे तुम्हाला? करायचा प्रयत्न परत एकदा. हा, हे जरा मागे. थांबा. हे अळूवडी अशीच करतात ना. लक्षातच नाही आलं माझ्या. थांबा. अळूवडीमध्ये पानं असतात तशी. आधी ही शीट, ओके, ही याची बाजू वर आणि ह्या काढू. आता भात लावायचा ह्याला. मग अशी जरा ते फाटलं होतं ना. जमतंय आता जमणार आहे. तुम्ही थांबव. तुमचा कॉन्फिडन्स म्हणजे ना. हे ठीक आहे. हा, जमलंय. ते आता ते हा, टाका. तीळ ना. हा,
आता हे उलट करायचंय. 1 2 3. नाही तुटलं ते. चला आता हे लाव. हा 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 आता हे ना. हा आता हे avocado. ठीक आहे. आता मेन गोष्ट आहे. हो तर मेन काम आहे. हे असं हम्म. आता हे असं पुढे ढकलायचं ना. हे घे. हा. ठीक आहे. आता हे परत एकदा रोल करायचं आहे ना. हा. नाही तुटलं. जमलंय का होय मला. हो जमलंय का म्हणजे झोपलेत सगळे पहाटेचे 4 वाजलेत. हे बघा हे डिमसम्स आणि ही सुशी. जमलंय आपल्याला. अहो जमलं म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच होतं जमणार आहे तुम्हाला. अन्नपूर्णा आहात तुम्ही. जगातलं कुठलंही चॅलेंज दिलं तरी हे जिंकतातच. राजसी फोन उचल. ही राजसी मला जाग ठेवून स्वतः झोपली असेल धाराढोर. रेणुका काय यार तुझे सकाळी सकाळी. अर्पिताने सुशी सक्सेसफुली बनवली आहे आणि 12 वाजता समर्पिता किचन मधून ती निघणार आहे डिलिव्हरी. व्हॉट.
हॅलो. हॅलो राजसी. हॅलो. हा हॅलो. ही ऑर्डर त्यांच्या कपॅसिटीच्या बाहेरच राहायला हवी. आता ते जर ही ऑर्डर पूर्ण डिलिव्हर करू शकले ना तर त्यांचं कॉन्फिडन्स वाढेल आणि ते आपल्यासाठी जास्त डेंजरस असेल. रेणुका ऐक, आता तुला मी जे सांगते ना तसं कर. वा अर्पिता मॅडम, कढी खिचडी, मेथीचे थेपले, चुरमा लाडू, काय सुपर बेत आहे. म्हणजे तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडला मानलं पाहिजे. इतक्या घाईमध्ये असताना तुम्ही अगदी परफेक्ट मेनू काढला आजच्या टिफिनसाठी. अहो भाज्या आणि डाळी करत बसले असते ना खूप वेळ लागला असता. हे कसं सगळ्यांना आवडतं पण काहीतरी वेगळं पण आहे आणि आपल्या नवीन कस्टमर्सना असं पण नको वाटायला की पहिल्या दिवशी आपण काहीतरी कॉम्प्रोमाइज करतो. नाही अन्नपूर्णा तुम्ही आहातच, पण स्मार्ट वुमनही आहात. तुमच्या हुशारीला सल्यूट आहे. अहो काही काय तुम्ही ना उगाच काहीतरी जास्तच कौतुक करता माझं. बरं आता जा, सलील भाऊजी उठलेत का बघा. हे सगळे डबे घेऊन त्यांनाच जायचं ना. हो, आपल्याला सुशी आणि डिमसम्स बरोबर कुस्ती खेळायची. हो रात्री कसले कसले प्रयोग केलेत बापरे. आलो. अहो थांबा 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 ना. काय झालं? अगं तू राजश्री, तू काय वेडी बेडी झालीयस का? काय करायला सांगतेस तू मला? तुला काय मला घरातून बाहेर काढायचंय? हा मला सांग, हा जो तुझा नंबर आहे तोच UPI नंबर आहे का? हो का? एक मिनिट होल्ड कर. चेक कर, तुला नोटिफिकेशन आलं असेल. नोटिफिकेशन? पण हॅलो, हे राजश्री, अगं तू 50,000 रुपये पाठवलेत मला. हे बघ रेणुका, तुला एवढेच पैसे अजून देईन मी जर मी तुला दिलेलं काम केलंस तर. तू घाबरतीयस कशाला? घाबरू नकोस. हे बघ, स्मार्ट राहून अलर्ट राहून काम करायचंय आपल्याला. मग काही कोणाला काहीच कळणार नाही. अगं नाही ग, हे खूप खूप कठीण काम आहे. तुला आयडिया नाहीये. म्हणूनच तर एवढे पैसे देते ना मी तुला रेणुका. ठीक आहे, मी बघते, मी करते, प्रयत्न करते. तू करणार ग, मला गॅरंटी आहे तू करणार. ऑल द बेस्ट. आता बघतेच ऑर्डरची डिलिव्हरी कशी होते ते. दिदे चल ग, आवरलं माझं. श्रेयूचं आवरून घे. काय हो, कुठे तुमची लाडकी सून आली नाही अजून चहा नाश्ता घेऊन? हा का त्या नवीन ऑर्डरच्या नादात आपल्या लाडक्या सासऱ्यांना विसरली? सलील, ए सलील उठ, चल लवकर. सलील उठ, चल, उशीर होतोय. लवकर फ्रेश हो, डबे पोचवायला जायचंय ना. अरे मला अर्पिता मॅडमला ऑर्डर साठी मदत करायची, मला नाही जमणार आहे. उठ, चल. ओ उद्योजक, काय आज काय आम्ही उपाशी राहायचंय का? नाही, तसं आधी आम्हाला सांगा, निदान आम्ही आमच्या मनाची तयारी तरी करू. काय आहे, तुमची अर्पिता मॅडम सकाळपासून इकडे फिरकली सुद्धा नाहीये. हे बघ समीर, मी आधीच सांगून ठेवलंय, तुमच्या त्या समर्पित किचनच्या कामामध्ये या घरची कामं जर राहिली तर मला ते गरम गरम मेथीचे थेपले तुझ्या सोन्यानं पाठवलेत. आजचा नाश्ता. चला पटकन सगळ्यांनी करून घ्या. चला चला. थांबा. अहो काय आहे, घरात देवाना सगळे उठले असतील ना,
भूक लागली असल्या सगळ्यांना. आणि स्वयंपाक घरात काही नाहीये बघून आई चिडतील. त्यामुळे तुम्ही हे थेपले घेऊन जा, म्हणजे नाश्त्याचा प्रश्नच मिटेल. काय रेणुका, ते सकाळ सकाळी जरा गडबडीत असतात ना. श्रेयसची शाळेची तयारी, त्याला शाळेत पाठवायचं असतं. आणि आई तरी किती दिवस कामं करणार, तेही मी असताना त्यांनी कशाला यायचं किचन मध्ये. आणि हो, चहा बनवून पाठवते मी. काय आपल्यासाठी पण ठेवावं लागेलच ना. रात्रभर जागरण झाले, आता नाही झोपू शकत. चहाची खूप गरज आहे आपल्याला. आणि हो, सगळ्यात जास्त महत्वाचं, आई बाबांच्या गोळ्या, दोघांच्या गोळ्या आहेत. बाबांची नाश्त्या आधीची गोळी आहे, आईंची नाश्त्यानंतरची गोळी आहे. त्या विसरतात गोळी घ्यायला. तुम्ही प्लीज त्यांना आठवण करून द्या, नाही तर मग परत चक्कर येते त्यांना. ठीक आहे, हा डबा घेऊन जा तुम्ही. काय झालं, असं काय बघताय? कसले गोड आता तुम्ही. मी आलो. डबा राहिला, डबा देऊन येतो. मी कसाही वागायला लागलो. काय वाटेल त्यांना. फक्त ठेपले, चहाचं काय? आई, गरमागरम चहा पाठवतायत ते आलं घालून. थांब जरा. कधी येणार आहे? अजून लोळत पडलाय. उठ ना, उठ उठ. नीलू, काय पद्धत आहे का उठवायची मारून? हे बघ, फोन पडला तुझ्यामुळे. माझ्यामुळे? मी हात चलावला नाही तुझ्या फोनला. बरं झालं पडला ती. बंद पडलाय ग. बरं झालं, सतत त्या फोन मध्ये घुसलेला असतो. बरं झालं बंद पडला ते. बरं झालं काय? बरं झालं. तू देणारे पैसे रिपेअर मी करायचे. कशाला देऊ? मी कशाला देऊ? मग कोण देणार? तुझ्या हातून पडलाय, माझ्या हातून नाही. कळलं ना? तू सकाळी सकाळी डोकं नको खराब करू का माझं. एक तर फोन खराब केला, माझा डोकं खराब करते. मी डोकं खराब करतो तू करतो तुझं? माझं डोकं तू खराब. बोलू नकोस हं, मी तुला आधी सांगतो. अरे बस बस. बघ ना कसं बोलतोय मला. घाणघाण टॉन्सिल्स बोलला मला. आई, टॉक्सिक बोललाय तो. टॉक्सिक म्हणजे? तू टॉक्सिक तू. ते मी तुला सांगतो नंतर काय ते. जाणं आवर ना, जाणं उशीर होतो. काय पद्धत आहे काही उठवायची? या फोन बरोबर तुला पण मम्मी टचिंग नाही करायचं. टचिंग नाही करायचं. Physical- टचिंग नाही करायचं. हा, वाटेल ते बोलतोय मला इंग्लिश मध्ये. मला काय कळत नाही का? हा? जा, मी तुला नंतर ते पैसे देतो. जा तू नंतर मोबाईलच्या शॉप मध्ये. जा लवकर आवर. काय तू पण टणटण करत असतेस ग. मी तळतळ करते. तुला भूक लागली, हे घे खा. आलोच मी. दीदी, तुझ्या आवडीचे थेपले केले ते खाऊन घे. धर. दिदे, काय झालं ग? धर. काय चाललंय? ते एक अर्पिता एक शब्द बोलायची संधी देत नाही. आणि ही माझी पोरं, ज्यांना बोलल्याशिवाय एक दिवस सरत नाही माझा. फायनली आपली ऑर्डर पूर्ण झाली हो. बरं, आता डिलिव्हरीचं कसं करायचं आपण? बोरकर साहेबांशी बोलणं झालंय. त्यांचा एक टेम्पो मिनरल वॉटरचं कॅन आणायला मार्केटमध्ये गेला. अच्छा. तिथूनच इथे येतील आणि ऑर्डर कलेक्ट करतील. अरे वा, हे बेस्ट केलं तुम्ही. अर्पिता मॅडम, जरा एका प्लेटमध्ये सुशी आणि डिमसम घेऊन ये. का? तुम्ही आणा तर खरं. हे एवढे बस? काय करताय तुम्ही? थांबाव जरा. अर्पिता मॅडम, ही ऑर्डर डिलिव्हर करायच्या आधी मला एक खूप महत्वाचा फोन करायचा आहे. कोणाला?
करतोय मला. बोल. राजसी, तुला एक फोटो पाठवलाय, तेवढा जरा बघतेस का? बघितलंस ना? सुशी आणि डिमसमची ऑर्डर पूर्ण होणार नाही असं तुला वाटलं होतं, पण ती पूर्ण झालीये. आणि आता काही वेळातच डिलिव्हर सुद्धा होईल. तुला आनंद होईल हे बघून, याची खात्री आहे मला, म्हणून पहिला फोटो तुला पाठवला. आणि हा ऑर्डर डिलिव्हर झाल्यावर मी तुला पुन्हा फोन करीन निमंत्रण देण्यासाठी. अगं असं काय करतेस, विसरलीस का तू? अख्ख्या चाळीसमोर तुला अर्पिता मॅडमची माफी मागायची आहे. कशाला हे सगळं आता? तुझ्या गोंडस बायकोने दिलेली ऑर्डर कंप्लीट करून दाखवावी. सगळ्या चाळीसमोर मी माझे शब्द मागे घेईन. आठवतंय ना, तूच म्हणाली होतीस तावातावाने ही सुशी आणि डिमसमची ऑर्डर पूर्ण झाली तर अख्ख्या चाळीसमोर मी अर्पिता मॅडमची माफी मागेन. मग आता ऑर्डर डिलिव्हर झाल्यावर तुला फोन करीन. ओके चिवा. कशाला आता हे सगळं? हे गरजेचं आहे अर्पिता मॅडम. माझ्या बायकोच्या सन्मानाशी कधीच कोणीच खेळायचं नाही. काय झालं म्हणजे? ऑर्डर तर तुम्ही पूर्ण केलीत, पण ती डिलिव्हर तर व्हायला हवी ना. तुला माहित नाहीये समीर, तुझ्याच घरच्या माणसांना तू अजून नीट ओळखलं नाहीयेस. ही ऑर्डर कशी डिलिव्हर होते ते मी पण बघते ना.